श्री साई संस्थानला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील साई भक्तांकडून 5 शिल्पांची अनमोल भेट देण्यात आली आहे। देशविदेशातील लाखो साई भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री साईबाबा संस्थानला एक अनोखी भेट प्राप्त झाली आहे। दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 5 साईभक्त कुटुंबांनी आपली नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करत श्री साईबाबांची वेगवेगळी 5 शिल्प श्री साईबाबा संस्थानला दान दिली। या शिल्पांचं अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि संबंधित देणगीदार साईभक्तांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रज्ञा महांडोळे सिनारे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, सहाय्यक अभियंता स्वप्नील गायकवाड, मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ, श्री साई प्रसाद निवासस्थान विभाग प्रमुख प्रवीण मिरजकर यांच्यासह संस्थांचे कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5ही शिल्प कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना असून संस्थांच्या विविध ठिकाणी ही शिल्प बसवण्यात आली आहेत। हैदराबाद तेलंगणा येथील श्री के मोहन रेड्डी आणि श्रीमती के श्रीदेवी यांनी दान दिलेले दगडावर बसलेले साईबाबांचे शिल्प आणि सिकंदराबाद तेलंगणा येथील श्री प्रकाश चन्नावर आणि श्रीमती गीता चन्नावर यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प नवीन दर्शन रांगेमध्ये स्थापन करण्यात आले। कोरुतला विलेज तेलंगणा येथील श्री ए वेणुगोपाल आणि श्रीमती ए शोभा यांचे दगडावर बसून आशीर्वाद देणारे साईबाबांचे शिल्प नवीन शैक्षणिक संकुलात ठेवण्यात आले। तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील श्री जी श्रीनिवास आणि श्रीमती जी श्रद्धा यांचे फळीवर निद्रावस्थेत असलेले साईबाबांचे शिल्प द्वारावती भक्त निवासामध्ये ठेवले गेले। हैदराबाद तेलंगणा येथील श्रीमती ए माया आणि श्री ए बाबूराव यांनी दिलेले द्वारकामाईत बसलेले साईबाबांचे शिल्प साई आश्रम भक्त निवासामध्ये प्रतिष्ठापित करण्यात आले। या प्रसंगी साईभक्तांचे भावपूर्ण योगदान आणि संस्थान प्रशासनाची नियोजनबद्धता यांचा उत्तम समन्वय दिसून आला। श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक असलेली ही शिल्प साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवी आध्यात्मिक अनुभूती देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया, शिर्डी।